पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईमधल्या 192 ठिकाणांवर पोलिसांचं सर्च ऑपरेशन. मुंबईतल्या हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसची पोलिसांकडून तपासणी. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह पोलिसांकडून तपासणी. अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण. तर भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाची चिन्ह आहेत. चीनच्या राजदूतानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे. चीनचा राजदूत जियांग जिंडोंग यानं मोहम्मद इशाक दारची भेट घेतली. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये मुस्लिम समाजाचा मोर्चा. पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी. दिवंगत संतोष जगदाळ यांच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून आर्थिक मदत. जगदाळ यांच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून 5 लाखांची मदत. विजय शिवतारे आणि अनिकेत जावळकर यांच्या हस्ते देण्यात आली आर्थिक मदत. मंत्री भरत गोगावलेंच्या मतदारसंघात सुनील तटकरेंनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. स्नेहल जगतापांचाही आढावा बैठकीमध्ये सहभाग दिसलाय. या आढावा बैठकीमुळे चर्चांना उधाण आलंय. भुजबळांकडून जातींमध्ये द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. भुजबळांनाही मी महत्त्व देत नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पाण्यासाठी आंदोलन. लबाडांनो पाणी द्या म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांखाली ढोल बजाव आंदोलन. ठाकरे सीएम असताना पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं होतं. ठाकरे गटाच्या आंदोलनावर खासदार संदीपान भुमरेंची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरे गटाचं आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. मी जाब विचारला तेव्हा मला अटक केली होती. भाजपचे आमदार संजय केनेकर यांचा आरोप. पुण्यामधील बावधन परिसरामध्ये मूलभूत प्रश्नांसाठी सुळेंचं आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरल्या. शेकडो नागरिकांचा पायी मोर्चामध्ये सहभाग. परभणीतील अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये शिवसैनिकांना पोलिसांकडून असभ्य वागणूक. तर शिवसैनिकांना कार्यक्रमात जाण्यासाठी पोलिसांनी अडवल्याचा आरोप आहे. शिवसैनिकांचा कार्यक्रमावर बहिष्कार. अण्णा बनसोडेंकडून पुण्यामधील नदी सुधार प्रकल्पाचं काम तुर्तास स्थगित करण्याच्या सूचना. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना या प्रकल्पासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश.